निमशिरगाव इथं आज स्वातंत्र्य सेनानी पी.बी. पाटील निमशिरगाव सोसायटीच्या नामकरण समारंभ आणि बहुउद्देशीय सभागृह इमारतीचा पायाभरणी समारंभ आज खासदार शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। या निमित्तानं आयोजित समारंभाला खासदार धैर्यशील माने, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार शरद पवार यांच्या स्मरणशक्तीबद्दल नेहमीच आश्चर्य व्यक्त केलं जातं। आजच्या समारंभात सुद्धा खासदार शरद पवार यांनी निमशिरगावला यापूर्वी दिलेल्या भेटीच्या आठवणी जागवत देशभक्त रत्नाप्पा कुंभार, दत्ताजीराव कदम यांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला। त्याचे सुद्धा अनेकांच्या विरोधात काम करायचं मला पसंत आलं। त्याचे दोन भाग होते, वसंतदादा पाटील असतील, चव्हाण साहेब असतील, अण्णा असतील, रत्नाप्पा अण्णा असतील, पागे असतील, असे अनेक नावं आहेत की ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये प्रचंड कष्ट घेतले, किंमत मोजली आणि आज तुम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत। त्याचं श्रेय या लोकांच्या कष्टाला, या लोकांच्या त्यागाला आणि त्यांच्या समवेत काम करायची संधी मला मिळाली। पण त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मी नव्हतो, पण स्वातंत्र्याची 42वी चळवळ सुरू झाली तेव्हा माझं वय 1 वर्षाचं होतं आणि म्हणून मी गेलो नाही, याच्यात माझा दोष। पण या लोकांच्यावर काम करायची संधी मिळाली हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं भाग्य होतं। या समारंभानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाची। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे खासदार शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी थांबायला हवं असं सातत्यानं सांगत असताना आज शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार शरद पवार यांचा 84 वर्षाचा तरुण असा उल्लेख करत त्यांच्या कामांचं कौतुक केलं। 48 मधल्या लोकांना साहेब अजून सुद्धा तुमच्यासारखं तारुण्य मिळत नाही। तुम्ही 84चे असून खऱ्या अर्थानं सेंचुरीकडे त्या ठिकाणी जाताय आणि आम्हा सर्व महाराष्ट्रातील एक काळातली एक पिढी त्या ठिकाणी घडली। यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी आमदार सतेज पाटील यांचा उल्लेख करून त्यांची कळ काढून चालत नाही असं नमूद केलं। बंटी साहेब हे सातत्यानं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून असतात, त्यामुळे फार त्यांची कळ काढून चालत नाही। ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बंटी पाटील साहेब। आमदार जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सेनानी पी.बी. पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्यामुळे निमशिरगावची राज्यभरात ओळख निर्माण झाली असल्याचं सांगितलं। त्यांच्या बरोबरीला पी.बी. पाटील साहेबांनी स्वातंत्र्य चळवळीच्या आधी साथ दिली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचं सुराज्य करण्यासाठी जे प्रयत्न रत्नाप्पा अण्णांच्या नेतृत्वाखाली झाले, त्यात या ठिकाणच्या साखर कारखान्यापासून सगळ्या सहकारी संस्था उभा करताना पी.बी. पाटील साहेब त्यांच्यावर सतत सावलीसारखे राहिले। आमदार सतेज पाटील यांनी खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्हा आणि शिरोळ तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली आणि आज आपण अनुभवतो आदरणीय पवार साहेबांसारखं देशाचं नेतृत्व, शेतकरी विमुख नेतृत्व, ज्या कर्तृत्वान कृषी मंत्रीमधून आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये 70,000 कोटीची कर्जमाफी करण्याची भूमिका घेतली। या देशातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं स्वीकारली। पवार साहेबांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे याची जाणीव आहे। या समारंभाला स्वातंत्र्य सेनानी पी.बी. पाटील सोसायटीचे पदाधिकारी, संचालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते।